ब्रेकिंग न्यूज यानंतरची आता आपण बघणार आहोत। बातमी नाशिकमधली आहे। नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजा विरोधात कठोर कारवाई करण्याची मोहीम आता हाती घेतलेली आहे। नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर नाशिक पोलिसांनी तडीपारीसारखी कारवाई सुरू केलेली आहे। तर नायलॉन मांजा बनवणं आणि त्याची विक्री करणं अशा सगळ्या साखळीच्या विरोधात संघटित गुन्हेगारी म्हणून मोक्कासारखी कारवाई देखील नाशिक पोलीस करणार आहेत। मुंबईत एका पोलीस कर्मचाऱ्याचा नुकताच नायलॉन मांजामुळे जीव गेलाय आणि त्यामुळे नाशिक पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईची राज्यभर चर्चा सुरू आहे। त्यामुळे नाशिक पोलिसांचा तडीपार पॅटर्न सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरतोय। हा नायलॉन मांजा किती घातक असतो याचाच रियालिटी चेक आज आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आणि नाशिक पोलिसांच्या साक्षीने करणार आहोत। लक्ष्मण घाटोळ आपले नाशिकचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। लक्ष्मण, नायलॉन मांजा किती घातक, किती जीव घेणा ठरू शकतो याचा प्रत्यय वारंवार आलेला आहे। अनेक दुर्घटना देखील त्यामुळे घडलेल्या आहेत। लक्ष्मण, काय सांगता येईल त्याबद्दल? मी आता नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आहे आणि अंबड पोलीस ठाण्यामध्ये दृश्यांमध्ये दिसत असलेला हा लाखो रुपयांचा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि हा नायलॉन मांजा किती घातक आहे याचाच रियालिटी चेक आपण करणार आहोत। खरं तर नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एक मोहीम हातामध्ये घेतलेली आहे। ती मोहीम अशा प्रकारची आहे की जे लोक नायलॉन मांजा वापरतील, नायलॉन मांजाची विक्री करतील, अशा लोकांवरती तडीपारीसारखी कारवाई केली जाईल आणि त्यानंतर नाशिक विभागाच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या पथकानं हा लाखो रुपयांचा नायलॉनचा मांजा या ठिकाणी पकडलेला आहे। खरं तर दृश्यांमध्ये दिसत असलेला हा नायलॉन मांजा किती घातक आहे हे आपण चेक करणार आहोत आणि हा रियालिटी चेक आपण करणार आहोत। माझ्या दृश्यांमध्ये आपल्याला समोर दिसणारी ही फळं आहे। खरं तर ही फळं सहज कापली जात नाही। दृश्यांमध्ये दिसत असलेला हा कांदा आहे, हा भोपळा आहे, त्याचबरोबर हे गाजर आहे आणि ही काकडी आहे। हे फळं जर आपल्याला कापायचे असेल तर हे फळं कापत असताना त्याला सुरीचा किंवा चाकूचा वापर करावा लागतो। ही पपई आहे आणि नारळासारखं कठोर आणि कठीण जे फळ मानलं जातं ते देखील आपल्या समोर आहे। हे सगळे फळं जे आहेत ते आपण आता एका नायलॉन मांजाच्या धाग्यानं कापणार आहोत। आपल्या सोबत काही पोलीस कर्मचारी आहे, मी त्यांना विनंती करतो की तो नायलॉन मांजा जो आपण जप्त केलेला आहे त्याच्या सहाय्यानं कशा प्रकारे हे फळं जे आहे ते कापले जातं आपण बघतोय। हे गाजर जर आपण बघितलं तर अशी कडक प्रकारचं गाजर आहे आणि हे जर कापायचं असेल तर सहज कापलं जाणार नाही। मात्र नायलॉन मांजाच्या माध्यमातून हे कशा पद्धतीनं कापलं जातं हे आपण बघतोय। दृश्यांमध्ये दिसतंय अशा पद्धतीनं हे गाजर जे आहे ते देखील कट झालेलं आहे। त्याच्याबरोबर हा भोपळा आहे तो देखील आपण दृश्यामध्ये घेऊयात। पुढचा मांजाचा भाग आपण जर घेतला तर त्याच्या माध्यमातून आपण हा भोपळा जो आहे तो देखील या ठिकाणी अशा पद्धतीनं कापला जातोय। त्याचीही आपण दृश्य बघतोय। पूर्ण भोपळा जो आहे तो अशा प्रकारे तुटून पडलेला आहे। तर दुसरीकडे हा पपईचा भाग आहे, ही देखील कडक पपई आहे, ती देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय की ती कट होतीये पूर्णतः। आपले व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण काळबांडे यांना विनंती करतो की त्यांनी ही पपई कशा पद्धतीनं नायलॉन मांजाने कट होती ती देखील बघतोय आपण। अतिशय धोकादायक अशा प्रकारचा हा नायलॉन मांजा आहे। आपण आतापर्यंत 2-3 फळं या ठिकाणी कट केली आहे। आपण पुढचा धागा घेऊन पुन्हा एकदा ही काकडी जी आहे ती देखील कापून बघणार आहोत कशा पद्धतीने ही कापली जाते। अतिशय इझिली ही काकडी जी आहे ती सगळ्या बाजूने कापली जाते। आपण बघतोय आडवी कापली, त्यानंतर अशी उभी देखील ही काकडी जी आहे ती कापली जाते। त्याचबरोबर दृश्यांमध्ये हा बटाटा आपण बघतोय। पुढचा आपण धागा घेऊन तो बटाटा देखील या ठिकाणी आपल्याला जर कापायचा असेल तर तो कापण्यासाठी आपल्याला सुरीचाच वापर करावा लागतो। मात्र अशा पद्धतीनं हा बटाटा बघतोय आपण इझिली त्याचे 2 तुकडे झालेले आहे नायलॉन मांजाच्या सहाय्यानं। त्यामुळे हा नायलॉन मांजा किती घातक आहे हे आपण दृश्यांमध्ये बघितलं आणि ही सगळी परिस्थिती बघितली। या सगळ्या नायलॉन मांजाचे जे धाग्याचे रीळ आहे ते आपण दृश्यांमध्ये बघतोय। आपल्यासोबत मोनिका राऊत मॅडम आहेत, त्यांच्या साक्षीने खरं तर आपण हा रियालिटी चेक केला। मॅडम, आपण बघितलंय किती धोकादायक हा मांजा आहे, कशा पद्धतीनं जीव जाऊ शकतो। एका पोलीस कर्मचाऱ्याचा 2-4 दिवसापूर्वी मुंबईत जीव गेलाय। कसं बघता या सगळ्याकडे, कशी कारवाई प्रस्तावित आहे पुढच्या काळात? बरोबर आहे। मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने पतंग उडवणे ही आपली प्रथा आहे आणि त्या प्रथेसाठी काही ठिकाणी नायलॉन मांजाचा वापर करण्यात येतो असं आमच्या लक्षात आलेलं आहे। नुकतेच मुंबई पोलीस ह्याच्यातले दलातले आमचे कर्मचारी, आमचे सहकारी यांचा नायलॉन मांजामुळे या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवरती आणि ह्या सर्व घटना घडत असताना माननीय पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक सर यांनी नायलॉन मांजावरती बंदी करण्याचे आदेश या ठिकाणी काढलेले आहेत आणि हे आदेश काढल्यानंतर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सदर कारवाया सुरू झालेल्या आहेत
आज आपण या ठिकाणी बघत आहोत अंबड पोलीस स्टेशनमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। जवळजवळ 150 नॉयलॉन मांजाचे गट्टू या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहे, ज्याची किंमत लाखोंच्या घरामध्ये या ठिकाणी आहे। आणि हा जो घातक मांजा आहे तो मांजा या ठिकाणी विक्री करणे आणि त्याचा वापर देखील करणे हे पर्यावरणास पूरक असं नाहीये, हे आपल्याला सिद्ध देखील या ठिकाणी झालेलं आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरती बंदी आहे। त्याच्यामुळे ह्या माध्यमातून मी सर्वांना या ठिकाणी विनंती करते की कुणीही अशा नायलॉन मांजाचा वापर करू नये, त्याची विक्री करू नये आणि असं जर कुणी आढळलं तर त्यांच्यावरती आम्ही दंडात्मक स्वरूपामध्ये कारवाई मॅडम, आपण काही फळं या ठिकाणी न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर आणि प्रेक्षकांना दाखवली आपल्या सगळ्यांच्या साक्षीने। कुठली फळं यामध्ये कापली गेली, कशा प्रकारे, हा किती घातक दिसतो हा सगळा मांजा? नाही, हा मांजा घातकच आहे। त्याच्या सहजासहजी न कट होणारी फळं देखील या मांजानी कट झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। नुकतंच जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या पोलीस दलामध्ये मुंबई या ठिकाणी कार्यरत असणारा जो आमचा कर्मचारी आहे त्यांनी देखील या नॉयलॉन मांजामुळे जीव गमावलेला आहे। त्याच्यामुळे हा पर्यावरणाला पूरक असा नाहीच आहे। मॅडम, खरं तर या सगळ्या कारवाईमध्ये पोलीस आयुक्तांनी असं म्हटलेलं आहे की तडीपारी आणि मोक्कासारखी कारवाई प्रस्तावित आहे। काय त्याचं स्वरूप असणार आहे? कारण नाशिक पोलिसांचा हा तडी पॅटर्न जो आहे तो राज्यात चर्चेत जातो, कारण अशा प्रकारे जर कोणी नायलॉन मांजा विकत असेल तर त्याच्यावर तडीपारीची कारवाई, अर्थात तो 3-4 महिन्यासाठी या शहरात येऊ शकत नाही, फिरू शकत नाही। ही कारवाई नेमकी काय आहे आणि मोक्काची कारवाई कशा प्रकारे प्रस्तावित आहे? बरोबर आहे। माननीय आयुक्त सरांनी आम्हाला या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की वारंवार विक्री करणारी जे लोक असतील त्यांचं रेकॉर्ड चेक करून आम्ही तडीपारची कारवाई या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्याच पद्धतीने वेगवेगळे क्रिमिनल आणि ह्या प्रमाणात जर वापर करणाऱ्यांमध्ये जर चेन आम्हाला या ठिकाणी आढळून आली तर त्यांचे देखील रेकॉर्ड करून मोक्याची कारवाई देखील आमची प्रस्तावित आहे। आपण बघतोय नाशिक पोलिसांनी अशा प्रकारे कठोर कारवाईला सुरुवात केलेली आहे। नाशिक पोलीस विभागाचे जे आयुक्त आहे संदीप कर्णिक, त्यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यामुळे नाशिक पोलिसांचा हा नायलॉन मांजा वापरणाऱ्यांच्या विरोधामध्ये तडीपारी करणं, त्याचबरोबर मोक्कासारखी कारवाई करणं हा पॅटर्न सध्या चर्चेत आहे। त्यामुळे नाशिक पोलिसांनी सुरू केलेली ही कारवाई जर राज्यभर पोलिसांकडनं चालवली गेली किंवा वापरली गेली तर निश्चितपणे ज्या पद्धतीनं मुंबई पोलिसाच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, महाराष्ट्रामध्ये देखील यापूर्वी अनेक नागरिकांचे यामुळे जीव गेलेले आहे, या सगळ्या लोकांचे जीव पुढच्या काळामध्ये वाचतील, कारण ही संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार आहे। आणि वारंवार सूचना देऊन देखील अशा पद्धतीचा धोकादायक ज्यावेळेला मांजा विकला जातो त्यावेळेला अशा लोकांच्या विरोधामध्ये तडीपारीसारखी गंभीर स्वरूपाची कारवाई पोलिसांकडनं जर केली गेली तरच याच्यावरती आळा बसू शकेल, अशा प्रकारचा विश्वास पोलिसांना आहे आणि म्हणून ही कारवाई केली जाते। न्यूज 18 लोकमतच्या रियालिटी चेकच्या माध्यमातून आपण हा मांजा किती धोकादायक आहे हे देखील आपण पाहिलं आणि कोणकोणती फळं यामध्ये कापली गेली, ज्यामध्ये गाजर असेल, भोपळा असेल आणि काकडी असेल, कांदा असेल, बटाटा असेल, पपई असेल, अशी सगळीच फळं जी आहे ती देखील यामध्ये कापली गेलेली आहे। आणि समोर दिसणारं जे नारळ आहे त्याच्या देखील जवळ 1 इंच आतमध्ये हा धागा जो आहे तो गेलेला आहे। खरं तर नारळ जे आहे अतिशय कठीण असतं आतमध्ये त्याच्यामध्ये जाणारा, आणि ते जर कापायचं असेल तर त्याला धारदार शस्त्र लागतं आणि त्यानंतर नारळ कापलं जातं। मात्र अशा पद्धतीनं हे नारळ देखील या नायलॉन मांजामुळे कट होत आहे, त्याच्या देखील आतमध्ये पर्यंत हा जो धागा आहे तो आतमध्ये घुसतो। हे सगळं चित्र आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला नायलॉन मांजा वापरणं किती धोकादायक, त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहोत की हा नायलॉन मांजा आपणही वापरू नका। शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये नायलॉन मांजा विरोधात जनजागृती केली जाते, त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून देखील मी तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांना, देशवासियांना विनंती करणार आहे की हा नायलॉन मांजा वापरू नका। हा नायलॉन मांजा जो आहे तो आपल्याच कुटुंबातील कुणावर तरी जीवघेणा ठरू शकतो। बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद। आपण हा जो रियालिटी चेक करून दाखवला तो राज्यातल्या सगळ्या प्रेक्षकांनी हा रियालिटी चेक निश्चितपणे पाहावा असाच आहे, कारण हा जो नायलॉनचा मांजा आहे हा किती घातक आहे, किती जीव घेणा आहे हेच या रियालिटी चेकवरनं आपल्याला समजलेलं आहे। जो तडीपार पॅटर्न नाशिक पोलिसांनी सध्या अंमलात आणलेला आहे, हा असाच तडीपार पॅटर्न सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरतोय आणि इतर भागांमधले जे पोलीस आहेत ते देखील अशाच प्रकारची कठोर कारवाई नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर, त्याचं उत्पादन करणाऱ्यांवर निश्चितपणे करतील अशी आशा आपण करूया।